एका गावात भाऊसाहेब नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा अभिषेक आणि मुलगी रोहिणी अशी 2 मुले होती. तो आणि त्याची पत्नी दोघेजण शेतीत अपार कष्ट करून त्यांना लहानाचं मोठं करतात. घरची गरीब परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. योग्य वयात दोन्ही मुलांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर काही वर्षांमध्येच भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नीचं निधन होतं. अभिषेकपेक्षा रोहिणी अभ्यासात हुशार असल्यामुळे तिने तिचं इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं. ते एका चांगल्या कंपनीत नोकरीला होती. तिला चांगला पगार होता. तिचं एका मोठ्या श्रीमंत घरात लग्न झालं होतं. त्यांच्या घरी खूप पैसा अडका होता. घरात प्रत्येक कामासाठी नोकर चाकर होते. त्यांच्या घरी कशाचीच कमी नव्हती. अभिषेकचं जास्त काही शिक्षण झालं नव्हतं. त्यांनी 12वी नंतर ITI केला आणि एका खाजगी कंपनीत कामाला जाऊ लागला. 2-3 वर्षांमध्ये त्याची ती कंपनी बंद पडली. त्याला उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं. नोकरी केल्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. तो त्याची पत्नी वैशालीसोबत शेती करू लागला. दोघे नवरा बायको दिवसभर शेतात अपार कष्ट करायचे. तरीही त्यांचा सर्व घरखर्च भागत नव्हता. त्यामुळे तो शेतीसोबत हमाली काम करू लागला. त्यांच्याजवळ कसलीच धनसंपत्ती नव्हती. तो दिवसभर कष्ट करायचा तेव्हा त्याच्या कुटुंबाला संध्याकाळची भाकरी मिळायची. ज्या दिवशी त्याला काहीच काम नसायचं तेव्हा त्याचं कुटुंब उपाशी असायचं. ज्या दिवशी त्याला काम मिळेल त्याच दिवशी त्यांच्या घरी चूल पेटायची. घरची कितीही गरिबी असली तरी त्याची बायको पूजापाठ करणारी एक गृहिणी होती. ती भगवान शिवशंकरांची खूप मोठी भक्त होती. घरची गरिबी असली तरी ती नित्यनेमाने रोज सकाळी न चुकता भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायची. तिथे जाऊन सगळी साफसफाई करून पूजापाठ करायची. आईप्रमाणेच सर्व गुण त्यांच्या मुलांमध्ये उतरले होते. त्यांची मुलेही खूप संस्कारी होती. रोहिणीला तिच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. रोहिणी मुळातच अहंकारी स्वभावाची होती. तिला आपल्या गरीब भावाची लाज वाटायची. आपल्या भावासोबत कसल्याही प्रकारचे नातेसंबंध ठेवण्यात तिला संकोच वाटायचा. आईवडिलांच्या मृत्यूनंतर ती एकदाही माहेरी आली नव्हती किंवा तिने आपल्या गरीब भावाची कधी फोन करून साधी विचारपूसही केली नव्हती. 5 वर्ष झाली होती. तिने आपल्या भावाला रक्षाबंधनला राखी बांधली नव्हती किंवा भाऊबीजेला ओवाळले नव्हते. 15 दिवसांवर रक्षाबंधन आले होते. एक दिवस दुपारी शेतात काम करत असताना अभिषेकला रोहिणीची आठवण आली आणि मनात म्हणाला, बघ तायडे, 5 वर्ष झाली तू माझ्या ह्या हाताला राखी सुद्धा बांधली नाहीस. तुझ्या कामामुळे तुला माझ्याकडे यायला जमत नाही. तर काय झालं, यावेळी मीच तुझ्याकडे येऊन तुला भल्लं मोठं सरप्राईज देतो. तो ह्या रक्षाबंधनला काहीही झालं तरी आपल्या बहिणीच्या घरी नक्कीच जायचं असं ठरवतो. रक्षाबंधन अगदी 2 दिवसांवर आले होते. गेल्या 10-12 दिवसांपासून तो त्याला शक्य होईल तसं रुपया साठवून आपल्या बहिणीसाठी एक भेटवस्तू खरेदी करतो. तो सकाळी पहाटे लवकर निघाला होता. बहिणीच्या घरी जाण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून तो अर्ध्या रस्त्यात एसटीने जातो तर अर्ध्या रस्त्याने पायी चालत जातो. असा प्रवास करून तो सकाळी 11 वाजता आपल्या बहिणीच्या घरी पोहोचतो. तो बाहेर गेटमध्ये उभा असतो. तेव्हा रोहिणीच्या बारक्या जावेची तिच्या भावावर नजर पडते. ती पळत जाऊन रोहिणीला तिचा भाऊ आल्याची सूचना देते. असं आपला भाऊ आला आहे हे ऐकून रोहिणीचा तर तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती खिडकीतून डोकावून पाहते तर अभिषेक मळक्या फाटक्या कपड्यांमध्ये तिच्या गेटमध्ये उभा राहून तिच्या घराचं निरीक्षण करत असतो. रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे रोहिणीच्या घरी तिची नणंद आणि त्यांचे नातेवाईक आले होते. आपल्या भावाला असं पाहून तिला त्याचा खूप राग येतो. ती तिच्या एका नोकराला त्याला त्यांच्या घराच्या मागच्या दरवाजाने गेस्ट रूम मध्ये घेऊन यायला सांगते. अभिषेक आपल्या बहिणीचा एवढा मोठा बंगला पाहून खूप खुश होतो. रस्त्याने तो पायी चालत असल्यामुळे त्याला खूप तहान आणि भूक लागलेली होती. नोकर अभिषेकला त्यांच्या गेस्ट रूम मध्ये घेऊन जातो. रोहिणी आधीच तिथे येऊन थांबली होती. ती रागातच त्याच्यावर ओरडत म्हणाली, तुला इथे यायची काय गरज होती? तुला कोणी बोलावले होते का? अभिषेक तिला थकलेल्या स्वरात म्हणाला, अगं ताई, गेल्या 5 वर्षांमध्ये एकदाही माझ्या हातावर राखी बांधली नाही. तुला कामाची घाई असते म्हणून या रक्षाबंधनाच्या वेळी मीच तुझ्याकडे यायचे ठरवले. रोहिणी रागात म्हणाली, आता तू काही वेळ इथेच या रूममध्ये बस. आता माझ्या घरी माझी नणंदबाई आणि त्यांचे काही पाहुणे आले आहेत. मी आधी त्यांचा पाहुणचार करते आणि मग तुझ्याकडे परत येते. रोहिणी गेस्ट रूमला बाहेरून कडी लावून तिथून निघून गेली. तिने साधं त्याला पाणी सुद्धा विचारले नाही.
आपल्या बहिणीची अशी वागणूक पाहून अभिषेकला खूप वाईट वाटत होते. तो तहानभुकेने खूप व्याकुळ झाला होता. रोहिणीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तिची वाट पाहिली, परंतु संपूर्ण दिवसभरात ती एकदाही गेस्ट रूमकडे आली नाही. तिच्या अशा वागण्यामुळे तिच्या आयुष्यात आपली काय जागा आहे हे अभिषेकला चांगलंच समजलं होतं. पोटाला लागलेल्या भुकेमुळे न राहून तो जोरजोरात आवाज देऊन दरवाजा उघडण्याच्या विनवण्या करू लागला. जवळपास 1 तासभर आवाज दिल्यानंतर कोणीतरी दरवाजा उघडला. गेस्ट रूमचा दरवाजा उघडताच त्याने आणलेली भेटवस्तू गेस्ट रूममध्ये ठेवून तो आला तसा मागच्या दरवाजाने त्याच्या घरी परत जाऊ लागला. आता तर त्याच्याकडे अजिबात पैसे नव्हते, त्यामुळे त्याला परतीचा प्रवास पायी चालत करावा लागणार होता. हळूहळू सूर्य मावळतीला जात होता. तो घाईघाई शक्य होईल तशी पावलं टाकत रस्त्यावर एकटाच चालत होता. संपूर्ण प्रवासात त्याला त्याच्या बहिणीचा मोठा बंगला आणि तिची हीन वागणूक आठवत होती. प्रत्येक क्षणाच्या आठवणीने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रस्त्याने जात असताना त्याला एक घनदाट जंगल लागले. जवळपास रात्रीचे 9 वाजत आले होते. सकाळपासून पोटात अन्नाचा एक कणही नव्हता, त्यामुळे डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊन त्या घनदाट जंगलात तो बेशुद्ध पडला. अभिषेक त्याच्या आयुष्यात कधीही न विसरणारा हा संपूर्ण प्रसंग शिव-पार्वती पाहत होते. त्याची अशी वाईट अवस्था पाहून माता पार्वतीला खूप वाईट वाटत होते. त्या भगवान शिवशंकरांना म्हणाल्या, स्वामी, आता मला अभिषेकची अशी अवस्था पाहवत नाही. रोहिणीने आपली जी काही सेवा करून पुण्य अर्जित केले आहे, त्या पुण्यासाठीच आपल्याला अभिषेकची मदत करावी लागेल. अभिषेकची मदत करण्यासाठी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती एका वृद्ध जोडप्याचे रूप धारण करून त्या जंगलात आले. माता पार्वतीने अभिषेकचं डोकं अलगद उचलून त्यांच्या मांडीवर ठेवले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत माता म्हणाल्या, बाळा उठ, खूप रात्र झाली आहे. तुझी पत्नी आणि मुले तुझी घरी वाट पाहत आहेत. माता पार्वतीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवताच त्याचा सर्व थकवा दूर झाला. तो उठून उभा राहिला. माता पार्वतीने त्याला 1 ग्लास पाणी प्यायला दिले आणि विचारले, बाळा, तू इतका दुःखी का आहेस? त्यावर तो म्हणाला, आई, तुम्हाला कसं सांगू, आज माझ्या आयुष्यात काय घडले आहे. असं म्हणून तो खूप मोठमोठ्याने रडू लागला आणि म्हणाला, मी माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो. आता घरी गेल्यावर माझी मुले मला विचारतील, बाबा, तुम्ही आत्याच्या घरून काय घेऊन आले आहात? तर मी त्यांना काय सांगू? त्यावर भगवान शिवशंकर म्हणाले, काळजी कशाला करतोस बाळा? आमच्याकडे काही गोड आणि चविष्ट फळे आहेत. ही फळे घेऊन जा आणि तुझ्या मुलांना दे. ही फळे त्यांना नक्कीच आवडतील. अभिषेक ती फळे घेऊन पुन्हा एकदा परतीचा प्रवास करू लागला. पौर्णिमेची रात्र असल्यामुळे संपूर्ण रस्त्याने चंद्रदेवतेचा प्रकाश परतीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याच्या मदतीला होताच. सकाळी पहाटे तो त्याच्या घरी पोहोचला. घरी पोहोचताच त्याची मुले झोपेतून उठून त्याच्या पिशवीकडे आतुरतेने पाहू लागली. आपल्या वडिलांनी आत्याच्या घरून आपल्यासाठी काय खाऊ आणलं असेल या विचाराने दोन्ही मुलं भारावून गेली होती. वैशाली जवळ ती पिशवी देत तो म्हणाला, यात काही फळे आहेत, ते कापून आपल्या मुलांना खायला दे. वैशालीने ती फळे कापली तर त्यात बियांऐवजी हिरे आणि मोती निघाले. हे पाहून वैशालीला खूप आनंद झाला. ती म्हणू लागली, माझ्या ननंदबाई किती चांगल्या आहेत. त्यांना आमची गरिबी पाहवली नाही, म्हणून त्यांनी आम्हाला हे हिरे आणि मोती दिले आहेत. आता त्यांचे गरिबीचे दिवस बदलू लागले होते. आता अभिषेकही श्रीमंत झाला होता. 2 वर्ष होऊन गेली. पुन्हा रक्षाबंधन आली तेव्हा वैशाली अभिषेकला म्हणाली, अहो, या रक्षाबंधनला रोहिणी ताईला माहेरी घेऊन या. कित्येक वर्ष झाली आहेत त्या माहेरसूक घ्यायला आल्या नाहीत. कमीत कमी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनाही काही दिवसाचं माहेरसूक उपभोगता येईल. त्यांच्यामुळेच आपल्याला श्रीमंती आली आहे. वैशालीने हट्ट केल्यामुळे अभिषेक रोहिणीला घ्यायला तिच्या घरी जातो. जाताना त्याने चांगले नवीन कपडे घातले होते. सोबत बहिणीसाठी खूप सगळ्या भेटवस्तू घेतल्या होत्या. पुन्हा एकदा तो रोहिणीच्या बंगल्यासमोर उभा राहून 2 वर्षापूर्वीची रक्षाबंधन आठवत होता. रोहिणीला अभिषेक आला आहे हे समजताच तिने तिच्या नोकराला त्याला गेस्ट रूम मध्ये घेऊन यायला सांगितले. त्याची बदलती परिस्थिती पाहून रोहिणीने त्याचा चांगला पाहुणचार केला. सर्व नातेवाईकांसोबत त्याची ओळख करून दिली. सासरी सर्वांचा निरोप घेऊन ती त्याच्यासोबत माहेरी आली. आपल्या भावाची श्रीमंती पाहून तिला खूप आश्चर्य वाटले. यावेळी दोघांनी रक्षाबंधन आनंदाने थाटामाटात साजरी केली. काही दिवस माहेरसूक घेऊन ती पुन्हा सासरी जायला निघाली. तेव्हा अभिषेकने तिला सोन्याच्या बांगड्या भेट म्हणून दिल्या. सोन्याच्या बांगड्या पाहून रोहिणीला खूप आनंद झाला. आनंदाने ती त्या बांगड्या तिच्या दोन्ही हातात घालते. त्या बांगड्यांचा खणखण आवाज येण्याऐवजी गरिबांचं कसलंही नातं नसतं. गरिबांचा कोणी नातेवाईक नसतो. आजकाल बहीण भावाचं नातं देखील गरिबी श्रीमंतीचं झालं आहे.
एका श्रीमंत बहिणीने रक्षाबंधन या पवित्र सणाच्या दिवशी तिच्या गरीब भावाला उपाशीपोटी घराबाहेर हाकलून दिलं होतं हेच ऐकू यायचं. जेव्हाही तिने या सोन्याच्या बांगड्या घातल्या तेव्हा त्यातून हाच आवाज ऐकू यायचा. बांगड्यांचा हा आवाज वैशालीने ऐकला. तिने अभिषेकला विचारले, या बांगड्यांमधून असा आवाज का येत आहे? मला तर काहीच समजत नाही. तेव्हा अभिषेक तिला म्हणाला, ह्या तर बांगड्या आहेत. जशा सोनाराने बनवल्या त्या मी माझ्या बहिणीसाठी प्रेमाने घेऊन आलो, परंतु त्यातून कसला आवाज येत आहे हे मला माहीत नाही. रोहिणीला तिच्या सासरी सोडवण्यासाठी त्यांच्या दारासमोर एक गाडी उभी होती, परंतु त्या बांगड्यांमधून येणारा आवाज काही बंद होत नव्हता. तिला हळूहळू जाणीव व्हायला लागली तिच्या भावाने आणि वहिनीने श्रीमंत असूनही तिला किती चांगली वागणूक दिली आहे. ती सासरी जाण्यासाठी गाडीत जाऊन बसली. जेव्हा तिचा हात हलायचा तेव्हा त्या बांगड्यांमधून तोच आवाज यायचा. सारखा सारखा आवाज ऐकून तिने तिच्या गरीब भावाला दिलेल्या वागणुकीचा पश्चाताप होत होता. रोहिणी सासरी गेल्यानंतर त्या बांगड्यांमधून असा आवाज का येत आहे हे वैशालीला जाणून घ्यायचं होतं. त्या बांगड्यांविषयी जाणून घेण्यासाठी तिने अभिषेक जवळ हट्ट धरला. तो तिला सांगू लागला, अगं जेव्हा आपली गरीब परिस्थिती होती तेव्हा मी माझ्या फाटक्या मळक्या कपड्यांमध्ये ताईच्या घरी रक्षाबंधनासाठी गेलो होतो. तेव्हा तिने माझा कसलाच पाहुणचार केला नाही. तिने तर मला साधं एक ग्लास पाणी सुद्धा विचारलं नाही. तिने मला एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. मी संपूर्ण दिवसभर तहानभुकेने व्याकुळ झालो होतो. खूप वेळ विनवण्या केल्यानंतर संध्याकाळी कुणीतरी दरवाजा उघडला. मी कोणालाही न सांगता तिथून निघून आलो. रस्त्याने येत असताना दिवसभराचा संपूर्ण प्रसंग आठवत होता आणि माझ्या मनात सारखा एकच विचार यायचा, तो म्हणजे गरीबाचं कसलंही नातं नसतं. गरीबाचा कोणी नातेवाईक नसतो. आजकाल बहीण भावाचं नातं देखील गरिबी श्रीमंतीचं झालं आहे. एका श्रीमंत बहिणीने रक्षाबंधन या पवित्र सणाच्या दिवशी तिच्या गरीब भावाला उपाशीपोटी घराबाहेर हाकलून दिलं. प्रवास करता करता मी एका जंगलात पोहोचलो. त्या जंगलाचा काही प्रवास केल्यानंतर मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर जेव्हा उठलो तेव्हा एक वृद्ध जोडपं माझ्याजवळ उभे होतं. त्यांनी मला एक ग्लास पाणी पाजलं. मी त्यांना त्या दिवसाची माझी संपूर्ण हकीकत सांगितली. तेव्हा मी त्यांना म्हणालो, मी माझ्या श्रीमंत बहिणीच्या घरून रिकाम्या हाताने माझ्या घरी परत जात आहे. माझ्या लहान मुलांनी आत्याच्या घरून काय आणले आहे हे विचारल्यावर मी त्यांना काय सांगू हेच मला समजत नाही. तेव्हा मला त्या वृद्ध बाबांनी काही फळे दिली आणि सांगितली, ही फळे तुझ्या मुलांना खायला दे, त्यांना ती खूप आवडतील. त्याच वृद्ध आजी बाबांमुळे आपल्या गरिबीचं रूपांतर श्रीमंतीत झालं. माझ्या बहिणीने श्रीमंत असूनही आपली कसलीच मदत केली नाही. त्यावर वैशाली म्हणाली, आजपर्यंत मी माझ्या नणंदबाईंनी आपल्याला गरिबीच्या काळात मदत केल्यामुळेच आपल्या गरिबीचं श्रीमंतीत रूपांतर झाले आहे हाच मी विचार करत होते. परंतु जे वृद्ध आजी बाबा तुम्हाला जंगलात भेटले ते नक्कीच माझे भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच असतील. त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला एवढी श्रीमंती प्राप्त झाली आहे. त्यावर अभिषेक म्हणाला, खरं बोलतेस तू. त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला चांगले दिवस आले आहेत. परंतु तू माझ्या बहिणीविषयी तुझ्या मनात कसलाच गैरसमज ठेवू नकोस. खरं तर तिने दिलेल्या वागणुकीमुळेच आपण श्रीमंत झालो आहोत. माझी बहीण किती श्रीमंत असली तरी तिला माझ्याशिवाय दुसरा कोणाचाच आधार नाही. तिला वाईट वाटेल अशी वागणूक कधीच देऊ नकोस. त्यावर वैशाली त्याला म्हणाली, तुम्ही कसलीच काळजी करू नका. माझ्या वागणुकीमुळे त्यांना वाईट वाटेल असा व्यवहार मी त्यांच्यासोबत कधीच करणार नाही. तुम्ही अगदी निश्चित राहा. बहिणी बाळांच्या चांगल्या आशीर्वादाने आपल्याला देव अजून खूप काही देईल. देवाने आपल्याला इतकं काही दिलं आहे ज्यातून आपण दुसऱ्यांची मदत करू शकतो. परंतु आपल्याला आपल्या पूर्वीचे गरिबीचे दिवसही विसरून जमणार नाही. जर रोहिणीताईंनी तुम्हाला अशी वागणूक दिली आहे तर ती त्यांची विचारसरणी आहे. तो त्यांचा अहंकारी स्वभाव आहे. परंतु मी नेहमीच त्यांचा आदर सत्कार करीत राहील. त्या माहेरी येऊन ज्या ज्या गोष्टी मागतील त्या सर्व मी त्यांना मोकळ्या मनाने देत जाईल. त्या दिवसापासून वैशाली आणि अभिषेक दोघांची भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या पूजेवरची श्रद्धा अजूनच दृढ झाली. तेव्हापासून ते नेहमीच चांगले कर्म करून देवाची भक्ती करू लागले. कारण आपल्या भक्ताची काळजी करणारा आणि त्याच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणारा देव असतो. मित्रांनो, तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आमची ही संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.